पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पुणे आणि परिसरातील पूरस्थितीबद्दल पुणे जिल्ह्यात आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे। खडकवासला, उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांची चिंता वाढली आहे। खडकवासला धरणातून सुमारे 29,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे पुण्यात मुठा नदीने रौद्र रूप धारण केले आहे। नदी सध्या दुथडी भरून वाहत असून पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन परिसरातील भिडे पूल पुराच्या पाण्याखाली गेला आहे। दुसरीकडे उजनी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने पाण्याची आवक झपाट्याने वाढली आहे। पूर नियंत्रणासाठी प्रशासनाने उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात सुरू असलेला विसर्ग वाढवला आहे। आज रात्री 9:30 वाजता हा विसर्ग तब्बल 70,000 क्युसेक एवढा करण्यात आला आहे। पाण्याची आवक पाहता या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार आणखीन वाढ होण्याची दाट शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे। सर्वात भीषण चित्र म्हणजे नदी पात्रात पाणी वेगाने वाढल्यामुळे किनाऱ्यावर उभ्या असलेल्या अनेक गाड्या पाण्यात अडकल्या आहेत। 3 ऑगस्ट रोजी पुणे शहर परिसरात पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी धरणाच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच असल्याने मुठा नदी पात्रातील पाण्याचा धोका कायम आहे। तर तिकडे वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य पावले उचलली जात आहेत। काल रात्री 8:30 वाजता वीर धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग थोडा कमी करण्यात आला असून तो 13,689 क्युसेक इतका करण्यात आलाय। याशिवाय अतिवाहकाद्वारे 1,100 क्युसेक असा एकूण 14,789 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या नीरा नदीपात्रात सुरू आहे। मुठा, भीमा आणि नीरा या तिन्ही नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये तसेच आपल्या वाहनांची योग्य ठिकाणी पार्किंग करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे।